सत्य स्वीकारा आणि निवडणुका रद्द करा। व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवर निवडणुका घ्या। उद्धव ठाकरेंची बैठकीत मागणी। महाराष्ट्राची जनता महायुतीच्या पाठीशी। आम्ही निवडून आल्यानंतर विरोधक पुन्हा आयोगावर आरोप करणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा महाविकास आघाडीला खोचक टोला। सत्ताधाऱ्यांना टोले लगावताना राज ठाकरेंकडून अजित पवारांची मिमिक्रीमुळे अंगाला भोकं पडत नाहीत। मी कामाचा माणूस, काम करत राहणार। अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला। तर कुणाकडे काय मागणी करावी याची विरोधकांना कल्पना नाही। शरद पवारांच्या हे लक्षात आल्यामुळेच ते बैठकीला गेले नाही। पवारांच्या अनुपस्थितीवरून मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला। पाऊस आला की बेडकं बाहेर येतात, तसंच विरोधकांचं सुद्धा झालंय। आयोगाला भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांच्या बांधावर जायला वेळ नाही। सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या भेटीवरून दरेकरांची टीका। तर इतके कन्फ्यूज विरोधक मी पाहिलेले नाहीत। विरोधकांना काय मागणी करावी हेच कळत नाही। सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या भेटीवरून मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। विरोधकांना निवडणुका जिंकण्याची खात्री नाही। निवडणुकीमध्ये पराभव झाल्यावर आयोगाला दोष देतात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका। महायुतीच्या 232 जागा जिंकून सुद्धा महाराष्ट्रात सन्नाटा होता। मोठ्या विजयानंतर सुद्धा शांतता, हे कसलं द्योतक? राज ठाकरेंची टीका। ठाण्यात भाजपकडून महापालिकेसाठी इच्छुक असलेल्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचं आयोजन। या शिबिरामधून भाजपनं एक प्रकारे स्वबळाची चाचपणी सुरू केल्याची चर्चा। पालकमंत्रीपद असलेल्या जिल्ह्यात सुद्धा भाजपकडून मंत्र्यांना सक्रिय होण्याच्या सूचना। आगामी निवडणुकीमध्ये यश मिळवण्यासाठी ग्राउंड स्ट्रॅटेजी करण्यास भाजपकडून सुरुवात। देवांग दवे हा भाजपचा माणूस आहे, तो निवडणूक आयोगाचा मीडिया हाताळतो, त्याची चौकशी करा। वडेट्टीवारांची मागणी। तर माझ्यावर झालेल्या आरोपांना मी किंमत देत नाही, देवांग दवेचं प्रत्युत्तर। सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीआधी मदत देण्यास सुरुवात। तर काही जिल्ह्यांमध्ये 480 कोटी रुपये वाटपास मंजुरी। ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मदत। नक्षलवादाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या जिल्ह्यांची संख्या 6 वरून 3 वर। पुढील वर्षापर्यंत पूर्ण नक्षलवाद संपवणार। गृहमंत्री अमित शहांकडून विश्वास व्यक्त। युती धर्म तोडाल तर आमच्याकडे सुद्धा मोठी यादी तयार। माजी नगरसेवकांच्या पक्षप्रवेशावरून शिवसेनेचे आमदार बालाजी किडेकरांचा भाजपला इशारा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यांच्या अनुषंगानं पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 3 दिवसांच्या बिहार दौऱ्यावर। अमित शहा निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार। नाशिक गोळीबार प्रकरणातील आरोपींच्या अवैध बांधकामावर पालिकेची कारवाई। नाशिक पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून या कारवाईला सुरुवात। कफ सिरपमुळे नागपुरात उपचार घेणाऱ्या मध्य प्रदेशातील आणखी एका चिमुकलीचा बळी। खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या 4 वर्षीय मुलीचा मृत्यू। दिल्लीमध्ये फटाके बंदी शिथिल। 18 ते 20 ऑक्टोबर दरम्यान ठराविक वेळेमध्ये फटाके वाजवण्यास आता परवानगी। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरती बंदी। 16 ते 28 ऑक्टोबर सीएसएमटी, दादर, ठाण्यासह कल्याण आणि पनवेल स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद असेल। राज्यात 13 जिल्ह्यांना येलो अलर्ट। तर मुंबईमध्ये आजपासून 3 दिवस सरींचा अंदाज। सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूरसह सोलापूरलाही पावसाचा अंदाज।